सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। Subject Science and Technology Part 2 Class 10th Chapter number 3 Life Processes in Living Organism Part 2. In this chapter today we study reproduction in human beings and reproduction and modern technology, reproductive health and population explosion. Sexual reproduction in human beings म्हणजेच मानवातील लैंगिक प्रजनन. We have studied in the chapter of heredity and variation that men have XY sex chromosomes and women have XX sex chromosomes. Reproductive system with specific organs develop in the body of men and women due to these sex chromosomes only. X chromosome is present in men and women, whereas Y chromosome is present in men only. Now we shall study the structure and function of human reproductive system. म्हणजेच अनुवंशिकता व परिवर्तन या पाठामध्ये आपण पाहिले आहे की पुरुषामध्ये XY ही लिंग गुणसूत्रे असतात तर स्त्रियामध्ये XX ही लिंग गुणसूत्रे असतात. या लिंग गुणसूत्रामुळेच स्त्री आणि पुरुषांच्या शरीरामध्ये विशिष्ट अवयव असलेल्या प्रजनन संस्था तयार होतात. पुरुषामध्ये Y गुणसूत्र वेगळे असते तर X हे गुणसूत्र स्त्री आणि पुरुष या दोन्हीमध्ये असतात. म्हणजेच Y गुणसूत्र फक्त पुरुषत्वासाठी कारणीभूत असते तर X गुणसूत्र हे स्त्रीतत्वासाठी कारणीभूत असते. मग पुरुषामध्ये X गुणसूत्र कशासाठी असते? आता आपण मानवी प्रजनन संस्था कशी असते व तिचे कार्य कसे चालते याचा अभ्यास करूया. ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजेच मानवी पुरुष प्रजनन संस्था. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्यूमन्स कन्सिस्ट ऑफ टेस्टिस, व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स. टेस्टिस आर प्रेझेंट इन द स्क्रूटम outside the abdominal cavity. Testes contain numerous seminiferous tubules. Germinal epithelium present in the tubules divide by meiosis to produce sperm. Those sperm are sent forward through various tubules. Sequence of those tubules is as red testis, vas efferens, epididymis, vas deferens, ejaculatory duct and urinogenital duct. As the sperm are pushed forwards from one duct to next, they become mature and able to fertilize the ovum. मानवी प्रजनन संस्था वृषण मीन्स टेस्टीज विविध वाहिन्या, नलिका आणि ग्रंथी मिळून तयार होते. वृषण हे उदर पोकळीच्या बाहेर वृषणकोशामध्ये म्हणजेच स्क्रूटममध्ये असते. वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात. त्यामध्ये असलेल्या जननद अधिस्तराच्या पेशी म्हणजेच जर्मायनल इपिथेलियम अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी मीन्स स्पर्म तयार करतात. तयार झालेल्या शुक्रपेशी विविध नलिकाद्वारे पुढे पाठवल्या जातात. त्या नलिकांचा क्रम वृषणजालिका मीन्स रेड टेस्टीज, अपवाहिनी मीन्स व्हास इफरन्स, अधिवृषण मीन्स इपिडायडेमिस, शुक्रवाहिनी मीन्स व्हास डिफरन्स, स्खलनवाहिनी मीन्स इजॅक्युलेटरी डक्ट अँड मूत्रजननवाहिनी म्हणजेच युरोनोजेनायटल डक्ट असा आहे. शुक्रपेशी जशा जशा एका वाहिनीमधून पुढच्या वाहिनीमध्ये ढकलल्या जातात तसे तसे त्यांचे परिपक्वन होऊन ते फलन करण्यास पात्र बनतात. सेमिनल व्हेसिकल्स सिक्रेट देअर सिक्रिशन इन इजॅक्युलेटरी डक्ट्स whereas prostate glands and Cowper's glands secrete their secretions in urinogenital duct. Semen is formed of sperm and secretions of all these glands. Semen is ejaculated out through penis. All the organs of male reproductive system are paired except urinogenital duct, penis and scrotum. म्हणजेच शुक्राशयाच्या सेमिनल व्हेसिकलचा स्त्राव स्खलन ग्रंथीमध्ये स्त्रवला जातो तर पुरस्थ ग्रंथी मीन्स प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर्स ग्रंथी मीन्स काउपर्स ग्लँड यांचा स्त्राव मूत्रजनन वाहिनीमध्ये घडून येतो. हे सर्व स्त्राव आणि शुक्राणू मिळून रेत मीन्स सीमेन तयार होते. हे रेत
शिश्नाद्वारे म्हणजेच पेनिसद्वारे बाहेर सोडले जाते. मूत्रजनन वाहिनी व शिश्न वगळता सर्व अवयवांची प्रत्येकी एक एक जोडी असते. सरप्राइजिंग फॅक्ट्स. लेंथ ऑफ ईच इपिडायडेमिस इज अबाउट 6 मीटर म्हणजेच अधिवृषण नलिकेची लांबी 6 मीटरपर्यंत असते. लेंथ ऑफ स्पर्म इज अबाउट 60 मायक्रोमीटर्स म्हणजे एका शुक्राणूची लांबी 60 मायक्रोमीटर एवढी असते. नंबर 3. सच अ स्मॉल स्पर्म हॅज टू क्रॉस द डिस्टन्स ऑफ अप्रॉक्सिमेटली 6.5 मीटर व्हाईल पासिंग आउट ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे इतक्या लहान आकाराच्या शुक्राणूला पुरुष प्रजनन संस्थेमधून बाहेर पडताना जवळपास 6.5 मीटर लांबीचे अंतर कापावे लागते. नंबर 4. स्पर्म नीड्स लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. फ्रुक्टोज इज प्रेझेंट इन द सिमेन म्हणजे शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते. यासाठी रेतामध्ये फ्रुक्टोज या नावाची शर्करा असते. नाऊ वी स्टडी ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मीन्स मानवी स्त्री प्रजनन संस्था. ऑल ऑर्गन्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर in abdominal cavity. It includes a pair of ovaries, a pair of oviducts, single uterus and a vagina. Besides, a pair of bulbourethral glands is also present. म्हणजेच स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव उदर पोकळीतच असतात. यामध्ये अंडाशयाची एक जोडी, अंडनलिकेची एक जोडी, एक गर्भाशय आणि एक योनी यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त कंदमूत्र मार्गग्रंथीची एक जोडी असते. जनरली एव्हरी मंथ ऑन ओव्हम इज रिलीज्ड इन abdominal cavity alternately from each ovary. Free end of oviduct is funnel-like structure. An opening is present at the center of it. Oocyte enters the oviduct through that opening. Cilia are present on inner surface of oviduct. These cilia पुश द oocytes टुवर्ड युटेरस म्हणजेच साधारणतः प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीने एका अंडाशयातून उदर पोकळीमध्ये सोडली जाते. अंडनलिकेच्या टोकाचा भाग नरसाळ्यासारखा असून त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असते. या छिद्रातून अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करतात. अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावर रोमके असतात. ही रोमके अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलण्यासाठी मदत करतात. After this, we study gamete formation and fertilization. Gamete formation means युग्मक निर्मिती. Both gametes, it means sperm and ovum, are formed by meiosis. Sperms are produced in testes of man from beginning of maturation means puberty till death. However, in case of women, at the time of birth, there are 2 to 4 million immature oocytes in the ovary of female fetus. An oocyte matures and is released from ovary every month from the beginning of maturity up to the age of menopause, approximately 45 years of age. Menopause is the stoppage of functioning of female reproductive system. At the age of about 45 to 50 years, secretion of hormones controlling the functions of female reproductive system either stops or becomes irregular. This causes the menopause. शुक्रपेशी आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. पुरुषाच्या वृषणामध्ये यौवनावस्थेपासून पुढे मरेपर्यंत शुक्रपेशी तयार केल्या जातात. स्त्री भ्रूणाच्या जन्माच्या वेळी स्त्रीच्या अंडाशयात 2 ते 4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येत अपरिपक्व अंडपेशी असतात. तथापि स्त्रीच्या अंडाशयात मात्र यौवनावस्थेपासून पुढे रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत साधारणपणे वय वर्षे 45 दर महिन्याला एका अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते. स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य वयापरत्वे थांबण्याच्या क्रियेला रजोनिवृत्ती असे म्हणतात. साधारणपणे 45 ते 50 वर्षादरम्यान स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाची स्त्रवणे विस्कळीत होते किंवा थांबते. यामुळे स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती येते. फर्टिलायझेशन मीन्स फलन. फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम आर नोन एज फर्टिलायझेशन.
Fertilization is internal in humans. Semen is ejaculated in vagina during copulation. Sperm in the numbers of few millions start their journey by the route of vagina, uterus and oviduct. One of those few million sperms fertilize the only ovum present in the oviduct. म्हणजे शुक्राणू व अंडपेशी एकत्र येऊन युग्मनस तयार होण्याच्या प्रक्रियेस फलन असे म्हणतात. मानवामध्ये फलनाची प्रक्रिया शरीराअंतर्गत घडून येते. समागमाच्या वेळी स्त्रीच्या योनिमार्गामध्ये रेत स्खलित केले जाऊन रेतातील काही दशलक्ष संख्या असलेले शुक्राणू योनिमार्गातून गर्भाशय व गर्भाशयाकडून अंडनलिकेकडे असा प्रवास करत आतमध्ये जातात व त्यातील एक शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या एकमेव अंडपेशीचे फलन घडवून आणतो. फ्रॉम द एज ऑफ प्युबरिटी ऑफ द मेनोपॉज मीन्स फ्रॉम 10 to 17 years of age up to 45 to 50 years. An ovum is released every month from the ovary. It means out of 2 to 4 million ova, approximately only 400 oocytes are released up to the age of menopause. Remaining oocytes undergo degeneration. म्हणजेच यौनावस्थेपासून ते रजोनिवृत्तीपर्यंत साधारणपणे 10 ते 17व्या वर्षापासून ते 45 ते 50व्या वर्षापर्यंत दरमहा एक अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते. म्हणजेच रजोनिवृत्तीपर्यंत 2 ते 4 दशलक्ष अंडपेशीपैकी साधारणपणे फक्त 400च अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडतात व उरलेल्या सर्व अंडपेशी नष्ट पावतात. oocytes released from ovaries during last few months nearing the age of menopause are 40 to 50 years old. Their ability of division has been diminished till now. Due to this, they cannot complete meiotic division properly. If such oocytes are fertilized, the newborn produced from them may be with some abnormalities like Down's syndrome. म्हणजेच रजोनिवृत्तीचे वय जवळ येताना शेवटच्या काही वर्षात अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंडपेशी 40 ते 50 वर्षे जुन्या असतात. त्यांची विभाजनाची क्षमता कमी झालेली असते. यामुळे त्यामध्ये अर्धगुणसूत्री विभाजन व्यवस्थितरित्या पूर्णपणे पार पाडले जात नाही. अशा अंडपेशी जर फलित झाल्या तर त्यापासून तयार होणारे अपत्य काही व्यंगासहित जन्माला येण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ डाऊन सिंड्रोम संलक्षण. डू यू नो द क्रोमोझोम्स नंबर इन जर्म सेल प्रोड्युसिंग the gametes are diploid. It means 2n. It includes 22 pairs of autosomes and 1 pair of sex chromosome. It means 44 plus XX or 44 plus XY. These germ cells divide by meiosis. Due to this, gametes contain only haploid means n number of chromosomes. It means 22 plus X or 22 plus Y. Two types of sperm are produced as 22 plus X or 22 plus Y, whereas oocytes are produced of only one type as 22 plus X. म्हणजेच युग्मक तयार करणाऱ्या पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या द्विगुणी म्हणजेच 2n असते. त्यात अलिंगी गुणसूत्राच्या 22 जोड्या आणि एक लिंग गुणसूत्राची जोडी असते. म्हणजेच 44 प्लस XX किंवा 44 प्लस XY या पेशी अर्धगुणसूत्री विभाजनाने विभाजित होतात. यामुळे युग्मकामध्ये गुणसूत्रांची संख्या एकगुणित राहते म्हणजेच n नंबर. म्हणजेच 22 प्लस X किंवा 22 प्लस Y. शुक्रपेशीमध्ये 22 प्लस X किंवा 22 प्लस Y या 2 प्रकारच्या तयार होतात. तर अंडपेशीमध्ये 22 प्लस X ह्या एकाच प्रकारच्या तयार होतात. बोथ स्पर्म अँड oocytes आर प्रोड्युस्ड बाय meiosis. In case of sperms, process of meiotic division is completed before the sperm leave male reproductive tract. However, in case of oocytes, process of meiotic division completes after ovulation during fertilization in oviduct. म्हणजेच शुक्राणू आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मके अर्धगुणसूत्री विभाजनाने तयार होतात. शुक्राणूंच्या बाबतीत ते वृषणाणूमधून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांची अर्धगुणसूत्री विभाजनाची प्रक्रिया पूर्ण होते. परंतु अंडपेशीबाबत अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया
अंडाशयातून बाहेर पडल्यानंतरच म्हणजेच अंडनलिकेमध्ये फलनाच्या वेळी पूर्णत्वास जाते. नाऊ वी स्टडी डेव्हलपमेंट अँड बर्थ अँड मेन्सुरेशन सायकल. The zygote formed after fertilization in the oviduct undergoes repeated mitotic division and embryo is formed. Meanwhile, it is pushed towards uterus. Once it reaches the uterus, it is implanted and further development occurs after implementation. An organ known as placenta is formed for supply of food material during the growth in uterus. Embryonic development is completed approximately within 9 months after the fertilization. म्हणजेच अंडनलिकेमध्ये फलनानंतर तयार झालेल्या युग्मनजाचे अनेक वेळा सूत्री विभाजन घडून येते व त्यापासून भ्रूणाची निर्मिती होते. या दरम्यान त्या भ्रूणाचे मार्गक्रमण गर्भाशयाच्या दिशेने होते. गर्भाशयामध्ये पोहोचल्यानंतर तेथे त्याचे रोपण होऊन पुढील वाढ आणि विकास घडून येतो. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्नपुरवठा करण्यासाठी अपरा मीन्स प्लेसेंटा नावाचा अवयव तयार होतो. फलन झाल्यापासून पुढे साधारणपणे 9 महिन्याच्या कालावधीनंतर भ्रूणाची वाढ होऊन बाळ जन्माला येते. द मॅन इज टोटली रेस्पॉन्सिबल वेदर द कपल विल हॅव अ बॉय ऑर अ गर्ल चाइल्ड. ड्युरिंग झायगोट फॉर्मेशन, man contributes either X or Y chromosomes to the next generation, but females transfer only X sex chromosome to the next generation. At the time of fertilization, if X chromosomes comes from male, the child will be a girl, and if Y chromosomes, then the child will be a boy. Thinking of this, is it right to consider the mother responsible for a girl child? We all must take efforts to stop female foeticide. मीन्स दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून असते. जेव्हा युग्मक निर्मिती होते तेव्हा पुरुषाकडून लिंग गुणसूत्रापैकी X किंवा Y गुणसूत्रच पुढील पिढीकडे येतात. स्त्रियाकडून मात्र X गुणसूत्रच पुढील पिढीकडे येते. फलनाच्या वेळी जर पुरुषाकडून X गुणसूत्र आले तर मुलगी होते, जर Y गुणसूत्र आले तर मुलगा होतो. त्यामुळे हे लक्षात घ्या की एखाद्या स्त्रीला मुलगी किंवा मुलगा होण्यासाठी आपणाला जबाबदार धरता येणार नाही. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मेन्स्युरल सायकल. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबरिटी अँड दोज चेंजेस रिपीट ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 days. These repetitive changes are known as menstrual cycle. Menstrual cycle is a natural process controlled by 4 hormones. Those 4 hormones are as follicle stimulating hormones means FSH, luteinizing hormone means LH, estrogen and progesterone. One of the several follicles in the ovary start to develop along with the oocyte present in it. Under the effect of follicle stimulating hormone, this developing follicle secretes estrogen. Endometrium of the uterus start to develop during first cycle or regenerate during subsequent cycles under the effect of estrogen. Meanwhile, developing follicle completes its development. It bursts under the effect of luteinizing hormone and oocytes are released. This is known as ovulation. Remaining tissue of the burst follicle forms the corpus luteum. Corpus luteum start to secrete progesterone. Endometrial glands secrete their secretion under the effect of progesterone. Such endometrium is ready for implantation of embryo. If oocyte is not fertilized within 24 hours, corpus luteum becomes inactive and transformed into corpus albicans. Due to this, secretion of estrogen and progesterone stops completely. Endometrium start to degenerate in absence of these two hormones. Tissues of degenerating endometrium and unfertilized ovum are discarded out
through vagina. This is accompanied with continuous bleeding. Bleeding continues approximately for 5 days. This is known as menstruation. Unless the oocytes is fertilized and embryo is implanted. This process is repeated every month. If the embryo is implanted, repetition of this cycle is temporarily stopped till the parturition and thereafter period of breastfeeding. Menstrual cycle is a natural process and the woman experiences severe pains during this period. Severe weakness is felt due to heavy bleeding. There is higher possibility of infections too during this overall period. Due to all such reasons, there is need of rest along with special personal hygiene. Now we study रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजेच प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. मेनी कपल्स कॅन नॉट हॅव चिल्ड्रन ड्यू टू व्हेरियस रिझन्स. इन केस ऑफ वुमेन, इरेग्युलॅरिटी इन मेन्स्युरल सायकल, डिफिकल्टीज इन oocyte प्रोडक्शन, ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट, डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युटेरस अँड मेनी अदर रिझन्स आर रेस्पॉन्सिबल फॉर दिस. म्हणजेच अनेक जोडप्यांना विविध कारणामुळे मूलबाळ होत नाहीत. स्त्रियाबाबत मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशीच्या निर्मितीतील अडथळे, अंडनलिकेत अंडपेशीच्या प्रवेशात असणारे अडथळे, गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे इत्यादी कारणामुळे अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. अब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन द सीमेन, स्लो मोमेंट ऑफ स्पर्म्स, anomalies in the sperms are the reasons in case of males. But now, with the help of advanced medical techniques like IVF, surrogacy, sperm bank and childless couples can have a child. म्हणजेच पुरुषामध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव असणे किंवा शुक्रपेशींची मंद हालचाल होणे किंवा शुक्रपेशीतील विविध व्यंग इत्यादी कारणामुळे अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आता या अडचणीवर मात करता येऊ शकते. IVF, भाडोत्री मातृत्व, वीर्यपेढी इत्यादी तंत्राच्या साहाय्याने आता अपत्यहीन दाम्पत्यांनासुद्धा अपत्यप्राप्ती होऊ शकते. IVF technology means in vitro fertilization technology. In this technique, fertilization is brought about in the test tube and the embryo formed is implanted in uterus of woman at appropriate time. IVF technique is used for having the child in case of those childless couples who have problems like less sperm count, obstacles in oviduct, etc. म्हणजेच काचनलिकेतील फलन. या तंत्रामध्ये काचनलिकेमध्ये 2 युग्मकांचे फलन घडवून आणले जाते आणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणामुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्र वापरून अपत्यप्राप्ती करता येऊ शकते. सरोगसी मीन्स भाडोत्री मातृत्व. सम वुमेन हॅव प्रॉब्लेम्स इन द इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो इन युटेरस. Such women can take the help of the modern remedial technique called as surrogacy. म्हणजे काही स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपण क्षमता नसते, त्यामुळे अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व मीन्स सरोगसी या आधुनिक उपचार पद्धतीने मदत घेता येऊ शकते. इन दिस टेक्निक oocyte is collected from the ovary of the woman having problem in implantation in uterus. That oocyte is fertilized in test tube with the help of sperms collected from her husband. The embryo formed from such fertilization is implanted in the uterus of some other woman having normal uterus. Such a woman in whose uterus the embryo is implanted is called as surrogate mother. म्हणजेच या पद्धतीमध्ये गर्भाशय रोपण क्षमता नसलेल्या स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी मिळवल्या जातात. या अंडपेशीचे काचनलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलन घडवून आणल्या जाते. यातून
तयार झालेला भ्रूण हा दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. अशा परिस्थितीत ज्या स्त्रीच्या गर्भाशयात भ्रूणरोपण केले जाते त्या स्त्रीला भाडोत्री माता मीन्स सरोगेट मदर असे म्हणतात. स्पर्म बँक और सीमेन बँक म्हणजेच वीर्यपेढी. देर आर व्हेरियस प्रॉब्लेम्स इन स्पर्म प्रोडक्शन ॲज मेन्शन्ड अबव in case of many men, so as to have the children in case of such couples. New concept of sperm bank has been introduced. This concept is similar to blood bank. Semen ejaculated by the desired man is collected after their thorough physical and medical checkup and stored in the sperm bank. म्हणजेच अनेक जोडप्यातील पुरुषामध्ये शुक्राणू निर्मितीत वर नमूद केल्याप्रमाणे बऱ्याचशा अडचणी असतात. अशा दाम्पत्याबाबतीत अपत्यप्राप्तीसाठी वीर्यपेढी ही एक नवीन संकल्पना पुढे आली आहे. ही संकल्पना रक्तपेढीसारखीच असते. वीर्यपेढीमध्ये इच्छुक पुरुषांच्या सर्वंकष शारीरिक आणि इतर तपासण्यानंतर त्याने स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवल्या जाते. As per the wish of needful couple, oocytes of women of the concerned couple is fertilized by IVF technique using the semen from sperm bank. Resultant embryo is implanted in the uterus of same woman. Name of the semen donor is strictly kept secret as per the law. म्हणजे गरजवंत दाम्पत्याची जर इच्छा असेल तर या रेताचा वापर करून दाम्पत्यातील स्त्रीची अंडपेशी IVF तंत्राने फलित केली जाते आणि त्यातून तयार झालेल्या भ्रूणाचे संबंधित स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. कायद्यानुसार वीर्यदात्याचे नाव हे अत्यंत गुप्त ठेवले जाते. नाऊ वी स्टडी ट्विन्स मीन्स जुळी अपत्य. 2 embryos develop simultaneously in the same uterus and thus 2 offsprings are delivered simultaneously. Such offspring are known as twins. Many couples have twins. There are 2 main types of twins as monozygotic twins and dizygotic twins. म्हणजेच गर्भाशयामध्ये एकाच वेळी 2 भ्रूणांची वाढ होऊन 2 अपत्ये जन्मास येतात. अशा अपत्यांना जुळी अपत्य असे म्हणतात. अनेक जोडप्यांना जुळी अपत्य होतात. जुळ्या अपत्यांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक युग्मजी जुळे आणि दुसरे द्वियुग्मजी जुळे. मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड फ्रॉम सिंगल एम्ब्रियो ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट मीन्स विदिन 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन. सेल्स ऑफ दॅट एम्ब्रियो डिवाइड इंटू 2 ग्रुप्स. म्हणजेच एक युग्मजी जुळी अपत्ये एकाच युग्मनजापासून तयार होतात. भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजेच युग्मनज तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत त्यातील पेशी अचानक 2 गटामध्ये विभागल्या जातात. दोज 2 ग्रुप्स डेव्हलप ॲज 2 सेपरेट एम्ब्रियोज अँड दस मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड. सच ट्विन्स आर जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू ईच अदर. ड्यू टू दिस such twins are exactly similar in their appearance and their gender is also same. It means both will be either boys or girls. म्हणजे हे भ्रूणपेशीचे दोन्ही गट 2 वेगवेगळे भ्रूण म्हणून वाढू लागतात आणि पूर्ण वाढ होऊन एक युग्मजी जुळे जन्माला येतात. अशी जुळी अपत्ये जनुकीयदृष्ट्या तंतोतंतपणे सारखीच असतात. त्यामुळे ही अपत्ये दिसण्यास तंतोतंत सारखीच असतात व त्यांचे लिंगसुद्धा समान असते. म्हणजेच दोन्हीही मुलं किंवा दोन्हीही मुली असतील. इन केस ऑफ मोनोझायगोटिक ट्विन्स, इफ द एम्ब्रियॉनिक सेल आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स 8 days आफ्टर द झायगोट फॉर्मेशन, देर इज हाय पॉसिबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ co-joined twins means Siamese twins. Such twins are born with some parts of body joined to each other. Some organs are common in such twins. म्हणजे एक युग्मजी जुळ्याबाबत भ्रूणपेशींची विभागणी जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झाली तर सायमीज जुळे मीन्स को-जॉइंड ट्विन्स जन्माला येण्याची दाट शक्यता असते. अशी जुळी अपत्य
शरीराच्या काही भागात एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत असतात. अशा जुळ्यामध्ये काही अवयव हे सामायिकसुद्धा असतात. ऑकेजनली 2 oocytes are released from the ovary of woman and both oocytes are fertilized by 2 separate sperms and thus 2 zygotes are formed. 2 embryos are formed from those 2 zygotes and both of those embryos are separately implanted in the uterus and thus dizygotic twins are delivered after complete development. Such twins are genetically different and may be same or different by gender. म्हणजेच अपवादात्मकरित्या स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी जर 2 अंडपेशी बाहेर पडल्या आणि 2 वेगवेगळ्या शुक्राणूद्वारे जर त्या फलित झाल्या तर 2 युग्मनज मीन्स 2 झायगोट्स तयार होतात. या दोन्हीही युग्मजापासून 2 भ्रूण तयार होऊन दोन्हीचे गर्भाशयात रोपण होते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर द्वियुग्मजी जुळी अपत्य जन्माला येतात. अशी जुळी अपत्ये जनुकीयदृष्ट्या वेगळी असतात आणि लैंगिकदृष्ट्या मात्र समान किंवा वेगवेगळी असू शकतात. नाउ वी स्टडी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मीन्स लैंगिक आरोग्य. अ पर्सन्स स्टेट ऑफ बीइंग फिजिकल, मेंटल अँड सोशियल स्ट्रॉंगनेस आर नोन ॲज हेल्थ. म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या व्यक्तीची सुस्थितीत असणे म्हणजे आरोग्य होय. इन आवर कंट्री देअर सीम्स टू बी लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक सोशियल कस्टम्स, ट्रेडिशन्स, illiteracy, shyness, etc. Especially, there seems to be indifference towards the reproductive health of women. म्हणजेच वेगवेगळ्या सामाजिक प्रथा, रूढी, परंपरा, अज्ञान, संकोच अशा अनेक कारणामुळे आपल्या देशात लैंगिक आरोग्याविषयी फारशी जाणीव जागृती झालेली दिसत नाही. विशेष करून स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी अनास्था दिसून येते. ऑकरन्स ऑफ मेन्स्युरल सायकल इज रिलेटेड विथ reproductive and overall health of women. Nowadays, women are working at par with men. Due to this, they have to stay outdoors for whole day. Bleeding occurs during menstrual cycle. Due to this, private organs means genitals need to be maintained clean time to time. Otherwise, problems regarding reproductive health may arise. Some problems regarding reproductive health may arise in men too. It is essential to mention the cleanliness of their genitals. म्हणजे स्त्रीला येणाऱ्या मासिक पाळीचा संबंध हा तिच्या लैंगिक आणि एकूणच संपूर्ण आरोग्याशी येत असतो. आजच्या काळात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत, त्यामुळे त्यांना दिवसभर घराबाहेर राहावे लागते. मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव होत असतो, त्यामुळे शरीराची वेळोवेळी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा लैंगिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. पुरुषामध्ये सुद्धा लैंगिक आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. त्या समस्या टाळण्यासाठी शरीराची वेळोवेळी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. अमॉंग द व्हेरियस सेक्शुअल डिसीजेस, सायफिलिस अँड गोनोरिया ऑकर्स ऑन लार्ज स्केल. बोथ ऑफ these diseases are caused by bacteria. Occurrence of patches on various parts of body including genitals, rash, fever, inflammation of joints, alopecia, etc. are the symptoms of syphilis. Painful and burning sensation during urination, oozing of pus through penis and vagina, inflammation of urinary tract, anus, throat, eyes, etc. are symptoms of gonorrhea. म्हणजेच लैंगिक आजारामध्ये सायफिलिस आणि गोनोरिया हे 2 आजार अत्यंत मोठ्या प्रमाणावर आढळतात. ही दोन्ही आजार जीवाणूजन्य असून शरीरावरील गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे तयार होतात, पुरळ येते, ताप येते, सांधे सुजतात, केस गळतात. ही लक्षणे सायफिलिस या आजारामध्ये आढळतात. तर गोनोरिया या आजारामध्ये लघवी करताना आग आणि वेदना होते. शिश्न व योनिमार्गातून पू स्त्रवायला लागतो. मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे या अवयवांना सूज येते अशी लक्षणे आढळून येतात. पॉप्युलेशन एक्सप्लोजन. एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विदिन शॉर्ट ड्युरेशन आर नोन ॲज पॉप्युलेशन एक्सप्लोजन. म्हणजेच अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येतील वाढीला लोकसंख्येचा विस्फोट असे म्हणतात.
You may have realized from the table given besides about fast population growth of India. We have to face various problems like unemployment, decreasing per capita income, and increasing loan, stress on natural resources, etc. There is only one solution for all such problems, and it is population control. Family planning is essential for this. Visit a public health center nearby your place and collect the information through an interview of health officer about meaning and various methods of family planning.